तर मित्रांनो, आपले गावठी क्रिकेट IPL मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आहेत मुंबईचे एकदम सेलिब्रिटी रोहित भाई आणि त्यांचे बरोबर आहे त्यांची मॅडम अंबानी मॅडम। त्यांना विचारू मुंबईची काय परिस्थिती आहे त्या सगळा। चला तर मग मॅडम, कसा काय ह्या जादू झाली काय? म्हणजे आधी एवढे वेळेस मुंबई हरली ना, आता अचानक कोणते भक्ताकडे तुम्ही दान नेलं काय ती जिंकायला लागली? मी काय जास्त बोलणार नाही, पण काय आहे ना, मुंबई हरायला लागली तर मला फार टेन्शन या लागला। तर मग मी काय विचार केला, मग मी घेतलं दाणं आणि गेलो जव्हारचे भक्ताकडे गेलो जव्हारला। त्याने काळा बोकड्या मागला आणि उलटे पायाची कोंबडी मागली, उतारा केला, लगेच सुधारणा झाली आणि मुंबई जिंकायला लागली। तर मित्रांनो, मॅडमचे विचार ऐकला आपले। आता रोहित भाईचे पण आपले विचार ऐकू काय, त्यांना काय वाटला कसा म्हणजे त्या। तर चला मग त्यांना विचारू। रोहित भाई, तुम्हाला कसा म्हणजे अचानक कॉन्फिडन्स आला आणि तुम्ही म्हणजे एकदम डायरेक्ट सेंचुरी मारायला लागलेस, एकदम बांधाचे तिकडून बॉल मारायला लागलेस, कसा त्या? या आसारे झाला काय म्हणजे ना, मॅडम जव्हारले गेली, भक्ताकडून तिने अंगारा आणला एक आणि तो आमचे सगळ्यांचे कपाळाने लावला थोडा थोडा। तर डायरेक्ट म्हणजे आम्ही असं मारायला लागलो ना, काय सांगू। असा काय भाई? असा मी तर म्हणजे ना कोणाचा वाईट नाही करत असा। म्हणजे मी चेन्नई वालेना पण सांग काय, तुम्ही जा, आमचे मॅडमचे ओळखीचा आहे भक्त्या, तुम्हाला देल दान। तर त्यांनी माझा ऐकला नाही, त्याच्यामुळे त्यांचा असा झाला। नाही त्यांनी जर माझा ऐकला रहता ना, तर आजकाल त्यांची पण टीम थोडीफार म्हणजे जिंकती, पण त्यांनी ऐकला नाही माझा। मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे काय याच्यावर? रोहितने बरोबर सांगला काय, म्हणजे चेन्नईवाला जर माझ्याकडे येते तर थोडाफार मदत मी करते। मी त्यांना जव्हारचे भक्ताचा ॲड्रेस दिला असता, कारण चेन्नई म्हणजे मला आवडते असा बारीकपासून। असा काय मॅडम? असा म्हणजे तो जव्हारचा जो भक्त आहे ना, तो एकदम पॉवरफुल आहे। त्याच्याकडे कोणता पण काही पण अडचणी घेऊन गेला ना, तो लगेच सॉल्व करतो। त्याच्यामुळे जर माझ्याकडे येतं ते ॲड्रेस देते, पण आता जाऊन दे, त्यांचा नशीब खराब होता। आता पुढचे IPL त्यांना भक्ताचा ॲड्रेस द्यायला लागेल, म्हणजे काहीतरी त्यांचा कमबॅक होईल। चला आता मग, थँक्यू मॅडम ही माहिती दिल्याबद्दल। तर मित्रांनो, आपले रोहित भाईचे आणि अंबानी मॅडमचे विचार ऐकून घेतलेले आहेत। आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर आपले कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि मित्रांनो, असंच जर मजेदार तुम्हाला जर कॉमेड्या पाहायच्या हव्या तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हो, चला तर मग।